सर्वांना नमस्कार. तुझं माझं अबोल प्रेम या कथेचा 6वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर वळूयात आपल्या कथेकडे. कथा खूपच सुंदर आहे. जे नवीन असते त्यांनी कॅप्शनमध्ये लिंक दिली आहे. 2 कथा चालू आहेत सोबतच आपल्या, त्यामुळे रॉयल शेतकरी आणि तुझं माझं प्रेम या कथेला दोन्ही कथा तुम्ही सबस्क्राईब करून बघू शकता. कॅप्शनमध्ये लिंक आहे. ती कॉफी बनवत होती आणि त्याने त्याच्याही नकळत तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवले होते. ती त्या स्पर्शाने शहारली होती. आता ती जरा दूर होऊन त्याला कॉफी देऊन बेडरूममध्ये निघून गेली. काही बोलली नाही ती. तोही कॉफी घेऊन तसाच तिच्या मागे मागे गेला, पण ती काहीच बोलली नाही. त्याला ती काही बोलत नव्हती म्हणून तोच मग म्हणाला, तू काय करत होतीस काल किचनमध्ये? किती लागलं तुला काल? काय झाले होते काल बघितले ना? आणि तरी सुद्धा आज तू किचनमध्ये गेलीस? आणि तुला जर काही झाले असते तर? तशी ती म्हणाली, तर काय? काहीच नाही ना झाले? काहीच नाही ना झाले मग मला? मग बरं झालं. तर तो म्हणाला, अगं जीव गेला असता माझा, वेडी आहेस का? ती म्हणाली, बरं बरं झालं असतं ना मग. मला जर काही झाले असते तर खरंच. तो म्हणला, अगं खरंच तू वेडी आहेस का? ती म्हणाली, हो आहे मी वेडी, म्हणूनच तर म्हणते ना की काही झालं असतं तर बरं झालं असतं म्हणून. तो म्हणाला, अगं काय हे, मी इतका त्रास दिला तुला, तुझ्यावर, तुझ्या चारित्र्यावर संशय घेतला, तरी तू मला सोडून गेली नाहीस. आणि उलट तू माझ्यावर प्रेमच करत राहिलीस. मला माफ तर करशील का? असं म्हणून तो आता सरळ तिच्या पायात बसला आणि त्याने हात जोडून तिला माफी मागायला लागला. आता तो हात जोडून माफी मागत होता. ती म्हणाली, नाही, मी नाही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला म्हणून तुम्हाला माफ करणार. आमच्या पवित्र नात्यावर तुम्ही कलंक लावला आहे आणि ते लावल्यासारखं झाल्यामुळं माझं मन नाही होते तुम्हाला माफ करण्याचं. मी नाही माफ करणार. तो म्हणाला, बरं नकोच करूस माफ तू, तो तुझा अधिकार आहे आणि मी त्याच लायकीचा आहे ग. मी तुझं मन समजूच शकलो नाही, पण तू इथेच राहा ना माझ्यापाशी. आता त्याचं हे बोलणं ऐकून तिचं मन पण जरा भरून आलं होतं. तशी ती बेडवरून उठून बाहेर निघाली. आता ती बाहेर जात आहे पाहून त्याने तिला आडवा हात घातला आणि तिला सहजपणे उचलून घेतले. ती एवढीशी नाजूक फुलासारखी होती. ती त्याच्या बळकट मिठीमध्ये एकदम नाजूक फुलासारखी दिसत होती. ती म्हणाली, अहो अहो सोडा मला, सोडा ना मला, खूप कामं आहेत माझी, मला सोडा. तो म्हणला, बरं बस आता, फक्त आणि फक्त एकच काम आहे आता तुझं आणि तेच करायचंस तू. तो म्हणाला. ती म्हणाली, कोणतं? तो म्हणाला, तू फक्त माझ्यावर प्रेम करायचं. असं म्हणून त्याने रूमचा दरवाजा बंद केला. तिला बेडवर ठेवलं. ती खूप शांत होती आणि बेडवर बसून ती खिडकीतून बाहेर पाहत होती. आता त्याच्या मनात विचार आला होता की तिने इतकं सगळं फक्त आणि फक्त
माझ्यावर माझ्या प्रेमासाठी सहन केलं आहे. मी आता त्रास देणार नाही. तसा तो तिच्या जवळ गेला, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि ती लाजळूच्या फुलासारखी अलगद त्याच्या मिठीत गेली. मन भरून आलं होतं, पण व्यक्त होणं तिला येत नव्हतं. त्याने पण तिला घट्ट मिठी मारली. तशी ती रडायला लागली आणि त्याचा शर्ट छातीवर तिच्या अश्रूंनी सगळा ओला झाला होता. आता ती खूप रडत होती, म्हणून तिला काय करावे आणि कसे समजावे हेच कळत नव्हते. त्याने आता तिला मिठीतून सोडून शर्ट काढून टाकला स्वतःचा आणि तसं तिला जवळ घेऊन तिचे डोळ्यातून येणारे अश्रू हातांनी न पुसता तिच्या गालावर येत होते. तेच अश्रू तो त्याच्या ओठांनी पुसत होता, तिच्या गालावर किस करत होता. त्याचे उष्ण श्वास तिच्या अंगात एक ओढ निर्माण करत होते. तिचे गुलाबी ओठ जणू गुलाबाच्या उमललेल्या पाकळ्यांप्रमाणे विलग झाले होते आणि त्याला तिच्याकडे आमंत्रण देत होते. तिचे ते विलग झालेले ओठ पाहून त्याने पण त्याचे ओठ तिच्या गुलाबी ओठांवर टेकवले आणि आता दोघे पण एकमेकांना बेभान होऊन किस करत होते. किती प्रेम होतं दोघांमध्ये, तरी एकमेकांना त्रास देतच होते ते. आता दोघे पण एकमेकांसाठी खूप असुसलेले होते. तो तिच्यासाठी आणि ती त्याच्यासाठी. पण शब्दानेही बोलत नव्हते. आणि आता तो तिला स्वतःपासून जरा पण दूर होऊ देत नव्हता. तो तिला सर्व अंगभर नुसते किसच करत होता. रात्र होती. तो खूपच हॉट आणि हँडसम होता. त्यामुळे आता त्याच्या या होणाऱ्या तिच्या अंगभर किसच्या भीतीने आणि पुढे काय होईल या विचाराने ती थरथरत होती. त्याने तिची भीती ओळखली होती आणि तो नुसता किस करूनच तिला फक्त आणि फक्त स्वतःच्या मिठीत घेऊन झोपला. तिची भीती ओळखली होती त्याने आणि तिची भीती ओळखूनच तरी सुद्धा ती लगेच झोपी गेली त्याच्या मिठीमध्ये. आता प्रिशिता आणि अर्णव एकमेकांच्या मिठीत हरवून झोपले होते. लग्न झालेले जवळपास 4-5 महिने झाले होते, तरी ती आणि तो एकमेकांपासून दूर राहत असत. आपले प्रेम एकमेकांना देणं तर दूरच, पण साधं नवीन लग्नाची मज्जा घेणं, हनीमूनला जाणं आणि एकमेकांना उपभोगणं दूरच होते. तिने त्याला स्वतःचं बनवण्यासाठी त्याने दिलेली अट मान्य केली होती, कारण तिचं प्रेम होतं त्याच्यावर. पण त्याने तर या मार्केटमध्ये त्याला पुन्हा एकदा नवीन प्रतिस्पर्धी नको म्हणून ही अट घातली होती आणि तिच्याशी फसवून लग्न केलं होतं. लग्नाला 4-5 महिने झाले होते, तरी दोघे एकाच बेडरूममध्ये राहून पण
दोघे एकमेकांना फक्त आणि फक्त कामापुरतेच बोलायचे. हात लावणं तर लांबच, पण रोज रात्री झोपण्यापूर्वी दोघांच्या मध्ये बेडवर उशांचा ढीग असायचा. आणि हे रोज तीच करत होती. ती प्रत्येक गोष्टी त्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स होती. तिची सुंदरता तर जाऊ द्याच, पण तिने तिचे बाबा गेल्यानंतर फक्त 2 वर्षातच पुन्हा कंपनी 2 नंबरला आणली होती. शिक्षण घेत असताना त्यातूनच ती त्या कंपनीची CEO सुद्धा झाली होती. राहायला एकदम सुसंस्कृत आणि विचार एकदम मॉडर्न होते. प्रत्येकाच्या एक पाऊल पुढे विचार करायची ती. त्याला वाटलं होतं की दूर राहतो म्हणून निदान म्हणेल तरी की ती म्हणेल असं त्याला वाटलं होतं की तुम्ही दूर का राहता माझ्यापासून, पण नाही. ती साधं त्याला इम्प्रेस करण्यासाठी सजतही नव्हती आणि नटतही नव्हती. नटणं तर खूप दूरची गोष्ट राहिली होती. पण तो कधी कधी ड्रिंक करून घरी येत असत. तिला हे माहीत होते. तिला काहीच वाटत नव्हते, कारण तिला माहिती होतं की हा ड्रिंक करतो म्हणून, पण थोडीशी घेतो, खूप नाही. पण त्याने खूप वेळेस घेतली आणि ती जरा जास्तच झाली होती. तेव्हा नशेतच त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती त्याने, म्हणून तर तिने अट मान्य केली होती. नशेत प्रेमाची कबुली देत होता आणि म्हणत होता की प्रेषिता, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण हे सगळं तो ड्रिंक घेऊनच नशेतच म्हणत असत. पण ती हे सगळं शुद्धीत असताना ऐकायची, म्हणूनच ती पण त्याच्यावर प्रेम करायला लागली होती ना. त्याचं हे बोलणं ऐकून ती मनातूनच खूप खुश होत असत, आनंदी होत असत. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. इंटरेस्टिंग असणार आहे. तर आपल्या कथेला आणि आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.